10 वर्षाचं करिअर धोक्यामध्ये टाकून एका अशक्य अशा स्वप्नाच्या मागे धावलो आणि पांडुरंगाने पहिल्याच वर्षी एक साईन दिला. 1 वर्षापूर्वी 2 डेव्हलपर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, दादा आम्हाला एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवायचा आहे. माझ्याकडे सुद्धा एक कॉज होता, आपली गावं ही आपल्या देशाची प्रगतीची केंद्र बनावीत. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती, माझ्याकडे एक विजन होतं आणि तिथून सुरू झाला एक जंगल बुशचा क्रेझी प्रवास. बिझनेसच्या या फील्डमधला काही एक्सपिरियन्स नसताना एवढं मोठं काहीतरी उभं करण्याचं स्वप्न बघणं कदाचित धाडस होतं आणि मूर्खपणाही. आमच्या जवळचे मित्रसुद्धा आमच्यावर हसत होते, पण आम्ही सुरू केलं. 1 वर्ष आपापली कामं सांभाळत, ब्रेनस्टॉर्म करत, चुका करत, आदळत आपटत आम्ही हा प्लॅटफॉर्म शेवटी बनवला. एक गोष्ट झाली की पुढची गोष्ट आम्हाला अशक्य वाटायची आणि आम्हाला सांगितलंही जायचं की हे तुमच्याने नाही होणार. आणि एक दिवस कुठलीही कल्पना नसताना आम्हाला अचानक पहिली ऑर्डर येते. आणि ऑर्डर कुठली होती माहिती आहे? आपल्या पांडुरंगाच्या पंढरपूरची जनता एक्सप्रेस अगरबत्तीची. मला क्युरिओसिटी होती, ही ऑर्डर आली कशी, म्हणून मी ती स्वतः डिलिव्हर करायला गेलो. तेव्हा कळलं की त्या व्यक्तीने फक्त ट्राय करायचं म्हणून ही अगरबत्ती इंटरनेटवर सर्च करून बघितली आणि ते सर्च करत करत आपल्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. आणि गंमत म्हणजे त्यांनाही विश्वास बसत नव्हता की असं काहीतरी प्लॅटफॉर्म एक्झिस्ट करतो. ऑर्डर डिलिव्हर करायला गेलो त्यावेळेस आम्ही 3 तास गप्पा केल्या आणि खरं सांगतो ती व्यक्ती इतकी पारमार्थिक होती, इतकी आध्यात्मिक होती, तो अनुभवच आमच्याकरता आध्यात्मिक झाला. आणि त्या 3 तासाच्या गप्पांमध्ये एक गोष्ट मला जाणवली, कदाचित आपण फक्त एक बिझनेस किंवा प्लॅटफॉर्म बनवत नाही आहोत, आपण खरंच एक अशी व्हॅल्यू असलेली गोष्ट बनवतो. आणि मग मला वाटलं 10 वर्षाचं आपलं टॅटूचं करिअर बाजूला ठेवून या अशा अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाच्या मागं लागणं फार चुकीचं नव्हतं. कारण पहिली ऑर्डर होती आपल्या पांडुरंगाच्या पंढरपूरची. माझ्याकरता ती फक्त पहिली ऑर्डर नव्हती, तो होता माझ्या पांडुरंगाचा आशीर्वाद. तो त्या पांडुरंगाने दिलेला एक साईन होता, एक निरोप होता की चालत राहा, ज्या वाटेवर चालतोय त्या वाटेवर चालत राहा. रामकृष्ण हरी. आज दिवस 5वा ही जर्नी शेअर करण्याचा. तुमची सोबत राहू द्या. रामकृष्ण हरी.